कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही मुलगी जिचं स्थळ आणलंय तिचं आधीच लग्न ठरलंय, तिचा साखरपुडा झालाय आणि ह्या मुलीचा फोटो तुम्ही लग्नासाठी दाखवताय। ही अशी आहे तुमची कामाची पद्धत, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। मॅडम सॉरी, हा फोटो माझ्या अल्बम मध्ये कसा आला मला नाही माहिती हो। एकतर चुकलात आणि वर खोटं बोलताय। आदित्य किर्लोस्कर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO, त्याला त्याच्याच इतकी शिकलेली, हुशार आणि समंजस मुलगी हवी आहे। देवी यांच्या किती अपेक्षा आहेत त्यांच्या सुनेबद्दल। सॉरी मॅडम, चूक झाली। लग्न हे आयुष्यभराचं बंधन असतं। लग्नात जेव्हा नवरा मुलगा नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तेव्हा 7 जन्मासाठी ते बंधन घट्ट होतं। एकदा का मंगळसूत्र गळ्यात घातलं की मग त्या नात्यातनं माघार नाही घेता येत। मंगळसूत्र ही मांगल्याची खूण आहे। त्या घराशी, आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याचं दिलेलं वचन आहे ते। मंगळसूत्र नुसतं गळ्यात घालायचं नसतं, तर मंगळसूत्रामुळे निर्माण झालेलं नातं अभिमानाने मिरवायचं असतं। आणि तुमच्यासारखे बेजबाबदार लोक जर जोड्या जुळवायला लागले तर अनुरूप जोडीदार मिळणार कसा? यापुढे इथे यायची हिम्मतही करू नका। गेट आउट। सॉरी मॅडम, चूक झाली। आईल्या, नजर चुकीने झाला असेल। आदित्यसाठी बायको शोधतेय मी। यात नजर चूकच काय, पण माझी, तुमची किंवा आदित्याची सुद्धा चूक खपवून घेणार नाही मी। या घराची मोठी सून ही किर्लोस्कर घराण्याची शान असेल। देवी आई, यात माझी काही बी चूक नव्हती। माहिती आहे मला। बापरे, वहिनींनी साधा तुझा फोटो बघितला तरी त्यांची इतकी चिडचिड झाली ग। मग विचार कर, त्या शूट दिवशी आदित्य तुझ्या शेजारी लग्नाला बसला होता हे जर त्यांना समजलं तर काय होईल? छान झाला ना ड्रामा? अजून तर भांड सुद्धा फोडायचे। फोडणार, पण योग्य वेळ आली की। पारू येईलच आता, गणी गेलाय ना बोलवायला। सॉरी हा हरीशराव, काय झालं, देवदर्शनाला मला जावं लागलं त्यामुळे इथं थांबता नाही आलं। ती शूटिंग व्यवस्थित पार पडलं ना? हो हो, झालं। बरं झालं, म्हणजे आईल्या मॅडम असल्या ना की समजा कसं व्यवस्थित होतं बघा। पर मला ना पारूला असं नवरीच्या वेशात बघायचं होतं, पण काय हरकत नाही, आता तुमच्या खऱ्या लग्नात माझी ती इच्छा पूर्ण होईल। काय म्हणताय? हा हो हो बाबा, बरोबर आहे तुमचं। हरीशराव, काय झालंय? म्हणजे समज ठीक आहे ना? हो
हो बाबा, सगळं ठीक आहे. ती पारू आली नाही ना अजून. पारू ना, हे बघा आलीच. ये. तुम्ही दोघं बसा बोलत, मी जरा बंगल्यावर जाऊन येतो. गणी, ते सावित्री आत्याने तुला काही खाऊ दिला नाही का? नाही दिला? अरे मला तर म्हणत होती गणी करता खाऊ ठेवलाय. चल बरं घेऊन येऊ. तुम्ही बसा. हा, चल पडदिशी. हा. मी पाणी आणते. घेतलं पाणी. अरे सर, कशी आहे तब्येत आता? मी बरं आहे. तू? मी बरी आहे. पारू, आय एम सॉरी. जे घडलं ते माझ्यामुळेच घडलं. नाही हरी सर, त्यात तुमची काय बी चूक नव्हती. नाही पारू, मी तिथे असायला पाहिजे होतो. मी असतो तर एवढं सगळं घडलंच नसतं. म्हणजे बघ ना, आदित्य सरांना किती त्रास झाला. मॉडेल म्हणून त्यांना स्वतः उभं राहावं लागलं. असो, नशिबात असतं तेच होतं. पारू, मी तुझी माफी मागायला आलो. तुझ्या मनाची काय अवस्था झाली असेल ना, त्याची कल्पना आहे मला. असू द्या हरी सर, समध्याच गोष्टी काय आपल्या हातात नसतात. तुझं मन खूप मोठं आहे पारू, म्हणून तू हे बोलू शकतेस. पण त्याने माझ्या मनावरचं दडपण कमी होत नाही. हे सगळं का झालं, कोणामुळे झालं, हे मी शोधून काढेनच. असो, तू काळजी घे, मी येतो. बरोबर म्हणले हरी सर, आपल्या नशिबात लिवलंय ते होणारच. आपल्या हातात काही बी नसतंय. त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचं, ज्याच्यासोबत तू फेरे घेते आहेस त्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार मनात येऊ न देण्याचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.